भंडारा गोंदिया जिले के जनसंघ के वरिष्ठ नेता स्वर्गीय श्यामराव बापू कापगते की 37वीं जयंती समारोह में गोंदिया भंडारा जिले में विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाले 11 व्यक्तियों का सम्मान आमदार राजकुमार बडोले के हस्ते किया गया। स्वर्गीय श्यामराव बापू ने जनसंघ की स्थापना के बाद से दोनों जिलों में जनसंघ को बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। उन्होंने कई स्कूलों और कॉलेजों की स्थापना कर शैक्षणिक क्रांति को बढ़ावा दिया। उनकी स्मृति को जीवित रखने के लिए श्यामराव बापू कापगते स्मृति प्रतिष्ठान विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन कर रहा है। इस कार्यक्रम में डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज को जीवन गौरव पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्र में अपूर्व मेठी और सुरेंद्र कुमार ठौरे को पत्रकारिता पुरस्कार, भावना कदम को मातोश्री महिला पुरस्कार, योगिता मौजे को कला क्षेत्र का पुरस्कार, दादा फुंडे को कृषि रत्न पुरस्कार, डॉक्टर अभिमन कापगते को चिकित्सा क्षेत्र का पुरस्कार, दूधपुरे को साहित्य पुरस्कार, हेमंत ब्राह्मणकर को युवा पुरस्कार, जयदेव टेम्भुने को श्रमिक पुरस्कार और शिक्षक नरेंद्र बनकर का सम्मान किया गया। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता शिक्षक नरेंद्र बनकर का सम्मान किया गया। श्यामराव बापूच्या मृत्यूनंतर आज ह्या वर्षी 36 वर्ष होत आहेत आणि अखंडितपणे आम्ही श्यामराव बापू स्मृती प्रतिष्ठान करून हा कार्यक्रम राबवित आहोत। अजूनही समाजामध्ये समाजसेवेची गरज आहे आणि जे कर्मयोगी आहेत आणि ते समाजाला सेवा देतात असे आम्ही 10 स्तंभ निवडले आहेत। शेती, शिक्षण, युवा, एक जीवन गौरव अशा प्रकारे 10 क्षेत्रातील 10 मान्यवरांना आम्ही कर्मयोगी लोकांना पुरस्कार देतो दरवर्षी। त्या पत्रकाराचं सुद्धा मोठं योगदान आहे देश घडवण्यात आणि पत्रकारिता पुरस्कार सुद्धा आम्ही देतो। आणि त्याशिवाय इतर कार्यक्रम नेत्रदान शिबिर, आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात भंडारा गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत आमच्या प्रतिष्ठान एवढे आरोग्य शिबिर कुणीच घेतलं नाही, कुणा संस्थेने नाही घेतलं। अशा प्रकारे श्यामराव बापूचं जे कार्य होतं तेव्हा तत्कालीन जनसंघापासून त्याची गरज अजूनही आहे आणि श्यामराव बापू जसे वागले तसे लोक वागले पाहिजेत असे आमची एक भावना आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आमचा उपक्रम नित्यक्रमाने सुरू आहे।